काय करणार आहे, कटोरी ब्लाउज, त्यालाच काय म्हणतात, चोली कट ब्लाउज. आता चोली कट ब्लाउज साठी इथे दिलंय त्याप्रमाणे सर्व मापे आवश्यक असतात. कोणकोणती आहेत, लेंथ, चेस्ट, शोल्डर, वेस्ट, स्लीव्ज राउंड, चेस्ट लेवल, आर्म होल, फ्रंट नेक आणि बॅक नेक. आता आपण पेपर पॅटर्न त्याचं कसं करायचं ते बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बॅक साइड घेणार आहोत. आता लांबी किती आहे त्याची, 34 सेंटीमीटर. मग इथे 34 सेंटीमीटरवर मार्किंग आली पाहिजे. त्यानंतर इकडे आपण काय घेतो, छातीचा चौथा भाग -4 सेंटीमीटर, इथे ती मार्किंग येणार. त्यानंतर इकडे शोल्डरचा दुसरा भाग, इथे पण काय घेतो आपण, शोल्डरचा दुसरा भाग. हा शोल्डर ब्लॉक पहिले तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, हा शोल्डरचा ब्लॉक पहिले तयार झाला. त्यानंतर आपण जे माप घेणार आहोत ते छातीचा चौथा भाग प्लस किती सेंटीमीटर घेतो, 2 सेंटीमीटर. किती, 2. त्यानंतर खाली सुद्धा आपण तेवढंच माप घेतो ना, छातीचा चौथा भाग प्लस 2 सेंटीमीटर. त्यानंतर आतमध्ये घेताना काय करतो आपण, कमरेचा चौथा भाग, 68 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग किती येतो, 17. 17 आणि त्याच्यामध्ये किती मिळवणार आपण, 2 सेंटीमीटर. कशासाठी, डार्टसाठी. बरोबर आहे, डार्टसाठी आपण इथे 2 सेंटीमीटर घेणार आणि नंतर इथून ही क्रॉस लाईन घेणार आहे. त्यानंतर बघा, इथे गळ्याचं माप घेताना छातीचा कितवा भाग घेतो आपण, 12वा भाग घेतो. एवढा 12वा भाग अंतर घ्यायचंय. आता मागचा गळा किती आहे, 20 सेंटीमीटर. तर 20 सेंटीमीटरवर मार्किंग करायची आहे. इथला गळा तुम्हाला रुंद हवा तर रुंद घेऊ शकतात खाली, पण वरच्या बाजूला 12वा भागच घ्यायचा आहे. हे बघा, इथून हा स्क्वेअर करायचा आहे आणि इथून नेक लाईनचा काय द्यायचा आहे, शेप द्यायचा आहे. त्यानंतर इथे 1 सेंटीमीटर शोल्डर उतार, तो कुठे जोडायचा आहे, नेक लाईनला. त्यानंतर याचा आणि याचा मध्य काढायचा आहे. साधारण किती येणार आहे, 14 ना. 14चा मध्य किती येतो, 7. आणि बॅक साइडला आपण इथून किती घेतो, 3 सेंटीमीटर. कशासाठी, शेप देण्यासाठी. इथे 2 सेंटीमीटर अंतर हे करायचं आहे आणि सरळ घेऊन इथून हा शेप असा आला पाहिजे. हे बॅक साइड झालं. आता याच्यामध्ये कमरेच्या भागाला आपण काय मारणार आहोत, डार्ट. तर डार्ट साठी किती अंतर घेतो आपण, छातीचा 12वा भाग प्लस 1.5 सेंटीमीटर. मग तेवढं अंतर इथे आपण घ्यायचं आहे. तेवढंच अंतर इथेही घ्यायचंय. त्यानंतर एक अस्पष्ट रेष मारायची आहे. हे बघा, आता इथे कशाचं माप घेणार आपण, चेस्ट लेवलचा. चेस्ट लेवल किती आहे, 24 सेंटीमीटर. त्याच्या खाली आपण किती घेणार, 2 सेंटीमीटर. ही काय झाली, डार्टची उंची झाली. आता आपण किती एक्स्ट्रा सोडले, इथे 2 सेंटीमीटर. इथे 2 सेंटीमीटर म्हणजे इथे 1 सेंटीमीटर आणि इथे 1 सेंटीमीटर, असे किती झाले, 2 सेंटीमीटर. त्यानंतर इथे किती येत आहे, 3 सेंटीमीटर सरळ. कारण आपण जेव्हा कमरेची पट्टी लावतो तेव्हा ते अंतर कमी जास्त होऊ नये म्हणून ते अंतर तिथे घेतात. आणि इथून डार्कची मार्किंग करायची आहे. आता हा झाला बॅक साइड. आता बॅक साइड मध्ये इथे आपल्याला मार्जिन किती ठेवायची आहे, 3 सेंटीमीटर. पेपर पॅटर्न मध्ये मार्जिन ठेवत नाही, पण तुम्हाला मी याच्यासाठी दाखवते. तर ही 3 सेंटीमीटर काय आहे, मार्जिन आहे. मार्जिन नेहमी कशी दाखवतात, क्रॉस लाईन मध्ये. एवढा एक्स्ट्रा कपडा आपण ठेवतो.